नागपुर जिले के रामटेक तहसील में स्थित उपजिला ग्रामीण अस्पताल इन दिनों दूषित मेडिकल वेस्ट कचरे को जलाने की वजह से चर्चा में है। अस्पताल परिसर में सिरिंज, नीडल, कॉटन और शराब की खाली बोतलें जैसी चीजें खुले में देखी जा सकती है। यहाँ का सबसे बड़ा सरकारी अस्पताल अब मेडिकल वेस्ट और शराब जलाने की वजह से चर्चा में है। विशेषज्ञों और नागरिकों का कहना है कि जलते हुए मेडिकल वेस्ट और नालियों में फेंके जाने वाले कचरे से जल स्रोत दूषित हो रहे हैं, जिससे नागरिकों और जंगली जानवरों पर गंभीर प्रभाव पड़ रहा है। अस्पताल के बाथरूम और पीछे के क्षेत्र में खुले में जलता हुआ कचरा और शराब की बोतलें आम दर्शकों की नजरों में आ रही है। स्थानीय नागरिकों और स्वास्थ्य विशेषज्ञों ने अस्पताल प्रशासन से तुरंत कदम उठाने की मांग की है, ताकि स्वास्थ्य और पर्यावरण को गंभीर खतरा न पहुंचे। आइए सुनते हैं क्या कहा स्थानीय नागरिकों ने। रामटेक नगर परिषद ही नागपूर जिल्ह्यातील सर्वात पुराणी आणि नगर परिषद आहे आणि या नगर परिषदेची शोकांतिका अशी आहे की रामटेक उपजिल्हा रुग्णालय आतापर्यंत रामटेक नगर परिषद अंडरटेकिंग करू शकलेली नाही। इथे कोणत्याही प्रकारच्या अंगणवाड्या अंडरटेकिंगमध्ये नाही आणि यामुळे या सर्व हॉस्पिटलची आणि अंगणवाड्यांची ज्या पण काही सुविधा लोकांसाठी उपलब्ध केल्या आहे शासनामार्फत, त्या सर्व सुविधांचा लाभ लोक घेऊ शकत नाही आहे। आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाहत आहोत की आता हे सर्व जे मेडिकल वेस्ट आहे ते सर्व मेडिकल वेस्ट असं उघड्यावर फेकलेलं आहे आणि या मेडिकल वेस्टमुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अधिक त्रास होतो आणि मेडिकल वेस्ट हे एका संस्थेला देण्यात आलेलं आहे, परंतु त्यांच्या पण इथे कोणत्याही पद्धतीच्या दिसून पडत नाही की त्यांनी या मेडिकल वेस्टला कुठं दुसरीकडे नेऊन त्याचे कंपोस्ट केले असतील। पूर्ण मेडिकल वेस्ट इथे उघड्यावर पडला आहे, जाडून राहिलेलं आहे टाक्यामध्ये आणि काही मेडिकल वेस्टेज असं आहे की जे नाल्यांच्या माध्यमातून शहरामध्ये पोहोचून राहिलं आहे, तलावामध्ये पोहोचून राहिलं आहे आणि त्यामुळे खूप मोठी हानी शहरातील लोकांची होत आहे आणि तसेच इथच्या प्राण्यांना सुद्धा त्या मेडिकल वेस्टमुळे इजा होत आहेत।